मतदान झालेलं आहे। एकूण 489 सदस्यांनी मतदान केलेलं आहे। 278 जणांनी हो सकारात्मक होकारार्थी मतदान केले, तर 211 जणांनी विरोधात मतदान केलेलं आहे। एकही जणांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला नाही। प्रसन्न इंटरेस्टिंग आकडे आहेत हे। जरी फुल हाऊस आपल्याला इथे आकडा दिसलेला नसला, संपूर्ण सभागृह जरी प्रेझेंट नसेल किंवा त्यांनी मतदान केलं नसेल, तरी सुद्धा हे आकडे इंटरेस्टिंग आहेत। अजूनही प्रक्रिया सुरू दिसते आपल्याला। जरी सर्वसाधारण बहुमत आकडा जास्त दिसत असला तरी सुद्धा या विशेष घटना दुरुस्ती विधेयकाच्या बाजूने पारित होण्याकरता 2/3 मतांची मतदानाची गरज आहे। त्यामुळे तो आकडा 326 इतका असणं गरजेचं आहे। हा आकडा असणं गरजेचं आहे आणि तेवढं न झाल्यामुळे हे स्पष्ट आहे की लोकसभेमध्ये या घटना दुरुस्ती विधेयक पारित होऊ शकलेलं नाही। अर्थात लोकसभाचे अध्यक्ष जाहीर करतील आणि हे आकडे बदलू शकतात पूर्ण मतदान पूर्ण झाल्यावर। मला वाटतं काहींना ऑफलाईन मतदानाचा सुद्धा पर्याय आहे, तो सुद्धा काहींनी निवडलेला असू शकतो। त्यामुळे अंतिम आकडे पुढच्या काही वेळातच येतील। पण आता ज्यांनी ऑनलाईन मतदान केलेलं आहे ती जी आकडेवारी आपल्याला दिसते, 489 जणांनी ऑनलाईन मतदान केले, ज्यापैकी 278 विधेयकाच्या बाजूने, 211 विधेयकाच्या विरोधात। 326 ची जी मॅजिक फिगर आहे या आकडेवारीनुसार ती इथे तरी गाठलेली दिसत नाहीये। आकडे नक्की बदलू शकतात। हे विधेयक जर का पारित झालं असतं किंवा होईल, जे आपल्याला पाहायला मिळेलच, त्यानंतर ते महिला आरक्षणाच्या बाबतीत ऐतिहासिक ठरलं असतं। पण त्याचवेळी विरोधकांनी या आरक्षणाच्या पाठोपाठच किंवा त्याच्या पोटातच मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा सरकार लावून धरते याबद्दल गंभीर आक्षेप व्यक्त केले होते आणि म्हणूनच विरोध केला होता। मात्र आज ना उद्या जर का सरकारला विरोधकांचं हे म्हणणं लक्षात घेऊन 2 गोष्टी वेगळ्या कराव्या लागल्या आणि जर का हे पुन्हा एकदा पुन्हा प्रचलित करण्याचा प्रयत्न झाला आणि ते पारित झाल्यास तो एक इतिहास ठरेल आणि याद्वारे 2029ला आपल्याला महिलांसाठीचं आरक्षण प्रत्यक्षात अस्तित्वात आलेलं पाहायला मिळू शकतं। प्रसन्न, जर मी चुकत नसेन तर 2023ला हे ज्या वेळेला विधेयक मंजूर झालेलं होतं हाऊसमध्ये, त्यावेळेला हे विधेयक नवी जनगणना आणि त्यानुसार होणारी मतदारसंघांची पुनर्रचना ह्याच्याशी जोडलेलं होतं। अर्थात नवी जनगणना म्हणजे 2026 ची जनगणना जी आता येऊ घातलेली आहे। पण ह्या हिशोबाने जर करायचं झालं, 2026 ची जनगणना प्रमाण मानायचं झालं, तर हे आरक्षण 2029 मध्ये लागू करणं हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये। त्याच्यासाठी 2030-2031 साल सुद्धा कदाचित उजाडू शकतं आणि तेच कारण देत सरकार इथे 2011 ची जनगणना प्रमाण मानून या विधेयकासाठी ती जनगणना प्रमाण मानून त्यानुसार मतदारसंघ पुनर्रचना करायचं म्हणते, ज्याला विरोधकांचा आक्षेप आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की इतके वर्ष थांबलात तर घाई कशाला। एक्झॅक्टली। आणखीन एका बाबीवरती जो आक्षेप घेतलेला आहे ते म्हणजे SC आणि ST मधल्या महिलांसाठी स्पेसिफिकली हे आरक्षण मेन्शन आहे त्या आरक्षणातलं, पण OBC महिलांसाठी हे आरक्षण नाहीये। त्याही मुद्द्यावरती विरोधकांचा आक्षेप आहे। सद्यस्थितीत तरी जी आकडेवारी दिसतेय, जी ऑनलाईन जो फलक होता, जी सभागृहामधली आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे, त्यानुसार तरी 2/3 बहुमत या विधेयकाच्या बाजूने आलेलं नाही। अर्थात आता ऑफलाईन काही मतदान होतंय का, तो पर्याय कोणी निवडतंय का हे आपल्याला बघावं लागेल। एकूण मतदानाची आकडेवारी कदाचित बदलू शकते।